तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ग्राम महसूल अधिकारी आदेश बाळासाहेब करपे कर्मयोगीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत करतो. परवाच आपण कंबाईनचा गेल्या 5 ते 6 वर्षातला सर्वात अवघड पेपर दिला असं मी म्हणेल आणि किंबहुना तुम्ही सुद्धा म्हणाल. 2020चा कंबाईनचा जो पॅटर्न होता, जो पेपर 4 सप्टेंबर 2021 ला झाला, त्याची रिप्लिका कालच्या पेपरला म्हणजे परवाच्या पेपरला आपल्याला दिसली असेल. बट बिलीव्ह मी, गेल्या 5-6 वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये म्हणजे लास्ट इयर आपण 4 जानेवारीचा पाहिला आता, तो पण पेपर अवघड होता खूप. पण त्याच्याही कंपॅरिझनने मला हा पेपर थोडासा अवघड वाटला. त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स आहेत, त्यावर बोलू. मागे जर आपण जाऊ 24, 23, 22. 23चा एक पेपर अवघड होता. 24, 22 खूप सोपे होते. 21 पण थोडासा छान होता कन्सेप्च्युअल. बट मी 20च्या पेपर सोबत याला आपण म्हणू शकतो कम्पेअर करू शकतो. आणि म्हणून आजची आपली हेडलाईनच ती आहे थंबनेलची, की कंबाईनच्या सर्वात अवघड पेपरचा कट ऑफ काय असू शकतो. मग कट ऑफ जर काढायचा आहे त्याच्या आधी थोडंसं सेकंड की बद्दल पण एकदा बोलू. काही प्रश्न सस्पेक्टेड वाटतात की संशयास्पद आहे, मग त्याचे उत्तर चेंज होतील का नाही, रेफरन्स काय पाठवायचा त्यावर बोलू आणि मग शेवटी कट ऑफ कडे जाऊ. नंतर जो कट ऑफ पण मी सांगेन तो तुम्हाला पटला तर घ्या, कारण की ग्रुप सीचा जो मी कट ऑफ बोललो होतो 50 प्लस मायनस 1, 50.25 ग्रुप सीचा कट ऑफ लागला होता. आताला अभ्यास म्हणा, तुक्का म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणा. मी पण एक अंदाज माझा सांगेल, आवडलं तर घ्या, अदरवाईज आपण आपला अभ्यास कंटिन्यू करा. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. बघा काही प्रश्न आहेत, यातले काही मी मुद्दामून सिलेक्टेड घेऊन आलोय. हा जो प्रश्न होता सायन्सचा आहे, एक्सरेज बद्दल असलेला, आणि हा माझ्या मते रद्द व्हायला हवा. कारण वाक्य ए तर चुकीचं आहे, डी पण म्हणजे चौथं पण चुकीचं आहे. हे बरोबर होतं, पण इथे ना हे वाक्य रचना मागे पुढे झाली. तुम्ही कोणताही सोर्स याच्यासाठी वापरू शकता. ही वाक्य रचना मागे पुढे झाल्यामुळे फक्त 2 सेकंड स्टेटमेंट करेक्ट असा ऑप्शन पाहिजे होता, तो नसल्यामुळे चान्स आहे खूप जास्ती हा प्रश्न हॅशटॅग होऊ शकतो. सो ज्याचं कोणाचं चुकलं असेल 100% तुम्ही प्रयत्न करा की पुढे रेफरन्स याचा पाठवायचा. हा एक मार्क तुमचा वाचू शकतो. तर हा प्रश्न जो आहे तो रद्द व्हायला पाहिजे मित्रांनो. पुढे जाऊ. सायन्सचे मला नाही वाटत बाकी कोणते असे प्रश्न आहेत जे रद्द होतील. आपण पुढे जाऊ. हा आहे रिझनिंगचा प्रश्न आणि यावर मोस्ट ऑफ लोकांनी याचं मारलेलं उत्तर आहे 1. आता बघा, जे पेपर मी सांगतोय, मी बाकी टीचर सारखा बिलकुल नाहीये की घरी बसून पेपर देतोय, मी अनालिसिस देतो. मी स्वतः पण हा पेपर देऊन आलेलो आहे. मागची प्री मी पास होतो, जवळपास 20 ते 21 प्री पास झालेलो आहे. मेन्स मेन्स पण पुढे गेलेलो मी, ग्राउंड पर्यंत पुढे काही राहिलेलं आहे. सो माझ्या अनुभवावरनं सांगतो की असे जे प्रश्न असतात शक्यतो आयोग बदलून देत नाही, शक्यतो खूप कमी चान्स आहे. मी त्याचं उत्तर 4 मारलं होतं. तुम्हाला सांगतो का बरं? कारण की बघा, एक 2 वर्षापूर्वी 2 म्हणजे 22चं आणि 21चं एक एक्झाम्पल सांगतो रिझनिंगचं मी. 22चं एक्झाम्पल होतं सिगारेटवालं. सिगारेट पिल्यामुळे धूम्रपान हे हानिकारक असतं. मग ते जाहिरात लावतात बुवा याच्यावरती, फोटो लावतात त्या बॉक्सवरती. मग ते बघून लोकांमध्ये बदल येईल असा एक प्रश्न होता. आणि एक श्रीहरी आगीत मारले गेले, हा 2021चा एक प्रश्न होता. त्या टाईप हा एक प्रश्न आहे. तर आपण प्रतिपादन एकदा जर वाचलं ना, कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते आणि गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक. बघा, ए स्टेटमेंट सोडून द्या, पण बी हे जे आर वालं आहे ना, हे 100% बरोबर आहे. जेव्हा आपण जनरल जिओग्राफी शिकतो तर काळ्या मृदेपेक्षा पण सुपीक जी आहे ती अॅल्युवियल किंवा गाळाची मृद आहे. मग बी स्टेटमेंट बद्दल प्रॉब्लेम नाही. तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. तर बघा, इन जनरल हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तसं काही नाही, कापसाची होऊ शकते, बट इन जनरल इथे ज्यूट पाहिजे होतं, ज्यूट. जर भौगोलिक दृष्ट्या गेलं, आता बऱ्याच जणांची विचारसरणी असं आहे की हे बरोबरच पकडून चालायचं, असं कुठे आयोगाने म्हटलेलं आहे. मग आता मला जे वाटतं आहे की आयोगाने 4 दिलेलं आहे. मी सुद्धा उत्तर 4च यासाठी मारलेलं होतं. तर आयोग 4 नंबरवरतीच ठाम राहील. 1% चान्स आहे त्यांनी केलं तर हे करेल, बट मला नाही वाटत रिझनिंगचे प्रश्न आयोग बदलू शकेल. हा तर मला वाटत नाही बदलेल. इतिहासाचे 2 प्रश्न आहेत जे थोडेसे सस्पिशियस आहेत, थोडेसे म्हणूयात आपण त्याला. आता कर्वेंचा हा जो प्रश्न आहे, महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? तर बऱ्याच जणांना असं वाटतं इथे सिंग्युलर विचारलंय, एकटं म्हणून फक्त मारा. तर आपण चुकतोय. कारण की बघा, सगळ्यात पहिले महिला स्वावलंबी बनल्या पाहिजे, मग ते शिक्षित झाल्या पाहिजे. म्हणजे असं अकत उत्तरामध्ये आहे. जर तुम्ही कर्वेंच्या काळामध्ये थोडासा विचार करा, बघा याचं काही कुठे जाऊन सोर्स शोधण्यापेक्षा आता आयोगाने जेव्हा बक उत्तर दिले, आयोग त्याच्यावरती 100% ठाम राहणार आहे. तर ब वालं जे गायन कला, त्या काळामध्ये ना शिवणकला देणं म्हणजे गोधड्या वगैरे शिवणं, कपडे शिवणं, नंतर पाककला शिकवणं, नंतर गायनाचे क्लास, शास्त्रीय संगीत शिकवणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. मग ते सेवा सदन असेल,
कर्वेंचं महिला आश्रम असेल, सर्व गोष्टी असतील नाही का. तर मग ह्या गोष्टीला नाकारायला नको होतं. तर मला तर नाही वाटत हा प्रश्न चेंज होईल, याचं उत्तर अबकच राहील. बट थोडासा माझ्या मते आयोगाने, याचमुळे मी सांगतो हा पेपर खूप अवघड होता. माझ्यासारख्याला पण मी इतिहास शिकवतो तरी सुद्धा खूप विचार करावा लागला अबक मारताना. कारण कुठे मन म्हणायचं अक पण असेल, पण असेल, फक्त एलिमिनेट केलेलं होतं. मला नाही वाटत याचेही चान्सेस खूप कमी आहे कट व्हायचे. पुढे जाऊ. एक स्टेटमेंट विचारलेलं होतं आणि त्यामुळेच इतिहास यावेळेस अवघड झालं. 3 ते 4 प्रश्न असेच आले यावेळेस. तर ते कोण म्हटलं होतं त्याचं उत्तर आयोगाने एल्फिन्स्टन दिलंय. बट आपण काही सोर्सेस बघितले, माझ्या मते संतोष चव्हाण सरांचं ते पुढे त्यांनी फोटो पाठवलेला, की याचं उत्तर जॉर्ज रसेल क्लार्क आहे, त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला ते म्हटलेलं. तर मग जर तुमच्याकडे अजूनही इन डिटेल त्याचा रेफरन्स असेल तर नुसतं पेज चालणार नाही, तुम्हाला बुकच्या रेफरन्स ते पाठवावा लागेल. जर असेल ते वाक्य खरं तर याचं उत्तर चेंज होईल. तर ह्या प्रश्नाला आपण सांगू शकतो. अदरवाईज याचा सोर्स शोधणंच अवघड आहे, की एल्फिन्स्टन कुठे बोललेला. तर मग हा प्रश्न पण एक वाटू शकतो, जर याचा प्रॉपर सोर्स मिळाला त्या पेजचा, की ते बुक कोणतं आहे. तर ज्यांनी मारला असेल क्लार्क त्यांनी सरांना विनंती करा नक्की, की सर ते कोणतं बुक होतं वगैरे काहीतरी रेफरन्स आयोगाला पाठवा. जर ते करेक्ट असेल तर 100% आयोग 3 नंबर उत्तर देईल. इथे चेंज होऊ शकतं. पुढे जाऊ आपण. मिशन शक्ती हा प्रश्न हॅशटॅग व्हायला पाहिजे आणि हा हॅशटॅग पण नाही होणार का ते सांगतो. पण व्हायला पाहिजे हॅशटॅग. मिशन शक्ती इस्रो आणि डीआरडीओने 2019 लॉन्च केलं होतं आणि त्या मिशन शक्तीचा आयोगाने ना उद्दिष्ट विचारलंय मागे एका पेपरला 22 का 21 साली. आम्ही पण तो पेपर दिलेला आणि त्याचं उत्तर तेच होतं, की अंतराळातला कचरा वगैरे याच्यावरती लक्ष वगैरे ठेवणं वगैरे सगळं. तर अंतराळाचा कार्यक्रम होता आपला इस्रोचा. त्याचं उत्तर अंतराळ, पण आहे ना एक शब्द खटकला, तो आहे योजना. तो फक्त मिशन शक्ती होतं नाही का, अंतराळवालं. ही मिशन शक्ती योजना आहे, जे काय आहे वुमन एम्पॉवरमेंट किंवा महिला सक्षमीकरणासाठीच आहे ती योजना. मग आपण रेफरन्स पाठवू शकतो वरती जाऊन, की कॅन्सल करा, 100% व्हायला पाहिजे. पण इथे एक शब्द मला खटकतो आहे, तुम्हालाही खटकला असेल, घरी आल्यावर ते समजतं, तिथे पेपरला नाही, कारण की मी पण अंतराळच मारलेलं आहे. इथे योजना शब्द वापरल्यामुळे आयोग त्यांच्या उत्तरावरती ठाम राहू शकतं. असे एक 5-6 प्रश्न आपण पाहिले. आणि अजून एक प्रश्न जो मला वाटतो, त्याला मी ऍड करतो, जिओग्राफी भूगोलातला एक तो प्रश्न आहे, की 150 मेगावॅट वाला जो सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे. हा जर तुम्ही आता नीट जर पाहिलं, प्रत्येकाला तेच माहिती आहे, साखरी मी सुद्धा धुळे मारून आलोय, मी काही वेगळा नाही. पण जे अवधूत कल्याणे सर आहे त्यांनी एक रेफरन्स सांगितला जळगाव. आणि बघा मला कोणाशी प्रॉब्लेम नाही, सर्व छान ऑनलाईन एज्युकेटर आहेत, त्यांचे नाव घेण्यात. त्यांनी तो एक रेफरन्स मांडला होता की जळगाव आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये थोडासा संभ्रम झाला. मग आपल्याला पण थोडंसं गुगलवर चेक करावं लागलं. जर गुगलवरती जाऊन आपण चेक केलं ना, तर तिथे पारोळा येऊ राहिलो, पारोळा. मग पारोळा जर आलं तर पारोळा जे आहे ते जळगावमध्ये. ज्यांनी कोणी जर जळगाव मारला असेल तर ते इथे जाऊ शकतात या पॉइंटवरती. आता माहित नाही आयोगाने कोणत्या वेने तो प्रश्न विचार, कारण तिथे फक्त 150 मेगावॅट म्हटलेला आहे. मग आता असंही कुठे रेफरन्स नाही की साखरेच्या ऊर्जा प्रकल्पाचे 125 चे 150 मेगावॅट झालेले आहे. सो हा एक प्रश्न मला वाटतो. याच्या व्यतिरिक्त 5-6 प्रश्न सोडले तर कोणताच प्रश्न, आणि यात पण 2 हॅशटॅग होऊ शकतात, 2 नाही एकच. मिशन शक्तीचं पण थोडं अवघडच वाटतंय. सायन्सचा एक प्रश्न सोडला आणि कापसाचा मला नाही वाटत आयोग देईल. तो तलाववाला जो प्रश्न आहे तुमचा, त्याचंही आयोगाने दिलेलं उत्तर बरोबर आहे. तेही चेंज होण्याचे चान्सेस खूप म्हणजे खूप कमी आहे. बाकी की जशी आहे ती तशीच राहणार. एक पूर्व आणि पश्चिम वाला पण प्रश्न आहे, बऱ्याच एज्युकेटर्सने घाईघाई येऊ मग तिथे पूर्व उत्तर मारून दिलेलं, पण आयोगाने ते पश्चिमच ठेवलेलं आहे. तर ते नाही वाटत ते पण बदलेल. सो असे काही प्रश्न होते जे वाटतायत चेंज व्हायला पाहिजे. तर ज्याचं कोणाचं असेल ते रेफरन्स पाठवू शकतात. पुढे आपण जाऊ. आता कम्पेअर करू लास्ट इयरच्या जागांसोबत. तर लास्ट इयरच्या ज्या जागा होत्या त्या नियर अबाउट 700च्या पण वरती गेलेल्या. म्हणजे आताच्या ज्या आहेत त्या 552 जागा आहेत आणि मागच्या ज्या आहेत त्या 700 पेक्षा पण जास्त होत्या. 150-200 जागांचा आता फरक आहे. आणि मागचा जो कट ऑफ होता तो 51.25. पण आता जागा थोड्या यासाठी मी बाजूला ठेवतो, आपण हार्डनेस चेक करू पेपरचा. तर मी जेन्युअनली सांगेल तुम्हाला, 4 जानेवारीपेक्षा पण हा पेपर अवघड होता. त्याच्या मागचं रिझन सांगतो बघा. करंट अफेअर्स जसंच्या तसं राहिलं दोन्ही पेपरचं. म्हणजे काय 24चं पण आणि 25चं पण आणि 2026चं पण. करंट अफेअर्स जे होतं ते सेम हार्ड लेवलचंच होतं. नंतर पॉलिटी जर बघायला गेलो तुम्ही, मोस्ट ऑफ सेम, पण 1-2 इकडचे प्रश्न थोडेसे आउट ऑफ द बॉक्स आलेले होते आत्ता पण.
नंतर इको जर पाहिलं तर इको आत्ताचं सोपं वाटलं मला, दोन्ही यांच्यामध्ये बऱ्यापैकी ते सोपं आहे. जो डिफरन्स पडतो तुमचा तो पडतो हिस्ट्रीमध्ये. हिस्ट्रीचे आत्ताचे मातब्बर लोक पण कमीत कमी 3 प्रश्न चुकून येतील, असा हिस्ट्रीचा आत्ताचा पेपर होता मित्रांनो. 3 ते 4 प्रश्न चुकतील. त्यामुळे मी हिस्ट्री इथे थोडंसं अवघड समजेल याच्यापेक्षा. नंतर जॉग्राफी, मागच्या वेळेचं जॉग्राफी डायरेक्ट 4 ते 5 प्रश्न चुकण्यासारखे होते. आता पण 3 ते 4 चुकण्यासारखे होते. आणि इथे 4 ते 5 इथे एक प्रश्नाचा फरक पडतो, 25चा अवघड पडतो. बाकी हिस्ट्रीमध्ये आपण पुढे जातो. अजून इन डिटेलमध्ये जर तुम्ही चालला तर सायन्स चेक कराल तर ऍज इट इज सेम, दोन्ही वेळेस ते हार्डच राहतं. जो मला वेगळा फॅक्टर यावेळेस वाटला ना, तो सर्वात महत्वाचा आहे, ज्याच्यावर कट ऑफ ठरू शकतो, मार्क मायवर, तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग. तर मागच्या वेळेच्या मॅथ रिझनिंगला बऱ्याच जणांना 17, 18, 19 पर्यंत मार्क होते, 16 पण मार्क होते. आता यावेळेस पण वेळ होता सॉल्व्ह करायला 20-25 मिनिटं, पण ते उत्तर काही निघत नव्हते. याच्या मागचं कारण रिझनिंग. आता मॅथ्सचे 1-2 प्रश्न नक्कीच अवघड असतात, होतेच 1-2 प्रश्न, पण दरवेळेस रिझनिंगचं काय असतं, आपण डोक्यात घेऊन चालतो माझ्याकडे 12 मिनिटं असेल तर मी 10च्या 10 प्रश्न बरोबर आणतो किंवा आणते. पण यावेळेस काय झालं की रिझनिंगचे जे प्रश्न आहेत ना ते एकदम इन डिटेलमध्ये होते. म्हणजे तो पूर्व पश्चिम वाला तुम्ही बघा, हा कापसावाला बघा, एक तो कोणता माणूस कोणता विषय शिकवतो हा एक प्रश्न होता 3, आणि त्यानंतर एक तो स्क्वेअर वाला प्रश्न होता बघा. याच्यामध्ये तर माझा किती वेळ गेला, शेवटी जाऊन मी चुकलो, मी पण मान्य करतो. आता मला मेन्सला माझे 22 पैकी 21 प्रश्न बरोबर आहे, आता जी कंबाईनची मेन झाली, म्हणजे ते माझे 5-6 प्रश्न चुकून गेले, त्यात हाही एक चुकला, हा स्क्वेअर वाला. तर मग हे 4-5 प्रश्नांमध्येच इतका जास्ती वेळ जातो की तुमचे ते 20 मिनिटामध्ये किंवा 25 मिनिटामध्ये 20 प्रश्नच पूर्ण होत नाही. त्यामुळे इथे मॅथ रिझनिंग खूप जास्त अवघड झाला मित्रांनो याच्या कंपॅरिझन मध्ये. आणि त्यामुळे मी सांगतोय 25चाही पेपर अवघड होता 4 जानेवारीला जो झाला तो, त्याच्यापेक्षा पण जास्ती हा थोडासा 1-2-3 मार्काने का होईना हा पेपर हार्ड आहे. आणि तुम्ही जर आता मार्केट म्हणतो मी पूर्ण महाराष्ट्रभराचं पोरांचं मार्केट, त्याच्यामध्ये जाऊन जर चेक कराल ना की लायब्ररीज मधल्या पोरांना असे खूप जास्ती मार्क नाही येत. आता अकॅडमीचे जर बोलायला गेलो तर बऱ्याच जणांना मार्क आहेत, 50 आहे, 49 आहे, 52 आहे, 53 आहे. पण 65 वर जाणारा आमचा फक्त धनंजय आहे, येणारा त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेलच एसटीआयचा आता. तर बाकीच्यांना जर बघायला गेलो तर एवढे मार्क नाहीच आहे. आणि जुनी मुलं जे आहेत खूप जास्ती मेन्स वगैरे दिले ते पण 52, 53, 54 वर अडकून आहेत. माझा वैयक्तिक स्कोर सांगायला गेलं तर मी काय लाजत नाही, माझी ओएमआर पण दाखवून देईल, माझा स्कोर 54 मार्काचा आहे. तर खूप काही जास्ती स्कोर माझा नाही, किंवा माझा स्कोर तेवढा आहे म्हणून 54च्या वर कट ऑफ लागेल किंवा खाली लागेल असाही विषय नाही. आता मेन मुद्द्यावरती यावं मला वाटतं की हा एक फॅक्टर होता माझ्यावरती, हार्डनेस सर्वात महत्वाचा, की पेपर हार्ड होता त्यामुळे तो वेळ पुरला नाही. नवीन विद्यार्थी बिचारे येता क्षणी ज्यांना पहिला अटेम्प्ट असेल ना ते खोमात गेले असतील अक्षरशः. तसं आम्हाला झालं होतं 2020च्या पेपरला बघून. तर हार्डनेस खूप जास्ती होती. दुसरी वेळ पुरला नाही. तिसरी म्हणजे जागा आहेत ऍज इट, म्हणजे भरपूर, पण मागच्यापेक्षा थोड्या कमीत. म्हणजे आता चालू आहे ना एसटीआयच्या वाढणारे, एसआरच्या येणारे, जेव्हा ऍड होतील तेव्हा आपण वाटलं असतं वेगळा कट ऑफ लावू, पण तेव्हा पण आहे ना एक 1.25 ते 1.5 मार्काचा फक्त फरक पडेल, खूप जास्ती फरक पडणार नाही. तुम्हाला असं वाटेल 150-200 जागा जर याच्यामध्ये ऍड झाल्यात ना तर म्हणजे जवळपास तुमचे 4-5 मार्क वाढतील, कमी होतील असं नाही होणार. तर मग आता एक जनरल स्टेटमेंट आपण देऊनच टाकूयात या गोष्टीवरती. सो माझ्या मते हार्डनेस लेवल होती जवळपास, आताही पाहायला गेले ते 9-10 हजार मुलं परत मेन्स देणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्तींनीच द्यायला पाहिजे. लास्ट टाइम आयोगाने तेच केलं, जास्ती लोक सिलेक्ट केले. सो आयोग आताही तेच करेल. जर 10,000 पेक्षा जास्ती मुलं पेपर देत आहेत, यात रिपीट वाली जनता भरपूर आहे, पण सर्वांनाच तसे मार्क आहे असं बिलकुल नाही. तुम्ही चेक करा आजूबाजूला, सर्वांना मागच्या 4 जानेवारीपेक्षा कुठेतरी म्हणजे 90% लोक तुम्हाला असे भेटतील 4 जानेवारीपेक्षा त्यांना आता मार्क कमी. हा खूप मोठा सोर्स भेटला आपल्याला. नंतर प्रश्न जर बघायला गेले तर मल्टी लाईनर पण होते, आउट ऑफ द बॉक्स जास्ती होते. म्हणजे ठीक आहे, मी मान्य करतो कन्सेप्च्युअल लॉजिकल अप्रोच बसतोय बऱ्याच प्रश्नांना, त्याच्यावरती मी रोज व्हिडिओ बनवायचो इंस्टाग्रामला, आताही घेऊन येईल. त्याच्यावरतीच सर्व सुटेल असं काही नव्हतं. कुठल्या कुठे आयोग गेलेला आहे तुम्ही नीट जर चेक कराल, युपीएससीचा पण पेपर पहा, आत्ताचा राज्यसेवेचा पण पहा, कंबाईनचा पण पहा. आता ग्रुप सीची भीती वाटायला लागली असेल की तिन्ही पेपरची लेवल ती मॉडरेट टू हायच्या पण अबव म्हटलं तरी पण चालेल. मग आता जास्ती यावर चर्चा न करता मी डायरेक्टली माझा अंदाज सांगतो. हा अंदाज मी परत सांगेल, याच्यापेक्षा कमीच कट ऑफ लागला पाहिजे. मी कट ऑफ सांगितल्यावर खाली मला भरपूर शिव्या पण पडणार आहेत ज्यांचे मार्क त्याच्या खाली असतील. तर मी काही करू शकत नाही, मी फक्त माझा वैयक्तिक अंदाज सांगत आहे. आणि जर विचार केला मागचा कट ऑफ पुन्हा एकदा लिहून देतो, 51.25 होता, जवळपास 750 जागांना. आता आपण 552 जागांचा कट ऑफ बघतोय, पण पेपरची हार्डनेस लेवल जी आहे ती थोडीशी कमी जास्ती आपण म्हटलं पाहिजे. मार्केटमध्ये जो कट ऑफ फिरतोय सध्याला तो आहे 47-48.
बघा 47-48 लागला, खूप छान आहे. 20 पर्यंत तसंच होता. PSIचा कट ऑफ 43च लागायचा, 43-44. अचानक 21 पासून सगळं बदलून गेलं नाही का. पण माझं असं मत आहे, बघा 2021चा एक रेफरन्स देतो. तोही पेपर खूप अवघड होता. 11 प्रश्न रद्द किंवा चेंज होऊन सुद्धा कट ऑफ PSIचा 48 लागलेला होता, 48.25. हाही रेफरन्स आपण समोर ठेवू. तेव्हाचंही मॅथ रिझनिंग ओके ओके होतं. आणि 20चं पण मॅथ रिझनिंग खूप अवघड होतं. सो या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक माझा कट ऑफ मी सांगतो. सेकंड की नंतर जे काही चेंज होईल ते फर्स्ट की नंतर तरी एक प्राथमिक निरीक्षण म्हणून तर माझा कट ऑफ मला असं वाटतंय 50 ± 1. म्हणजे जो ग्रुप सीच्या वेळेस मी कट ऑफ सांगितला होता तोच ग्रुप बी 2026चा मी कट ऑफ सांगतोय. 50 ± ओपन मेल हा कट ऑफ लागेल. फिमेलचा जो असेल तो -3 तुम्ही पकडून चला. कॅटेगरीचा तसंच -4 -5 करून तुम्ही पकडून चला. हा फक्त मी ओपन मेलचा कट ऑफ सांगतोय. 50 ± 1 असं मला वाटतंय. नक्कीच याच्यापेक्षा म्हणजे 49च्या पण कमी जावा तो कट ऑफ. तो कट ऑफ 49 ते 51 लागेल असं मला वाटतंय. पुढे जाऊन असंही होणार 51च्याही पुढे कट ऑफ लागू शकतो. यावर आपण म्हणजे नाही बोलू शकत. पण सध्याला मला हे वाटतंय तुम्ही चांगला अभ्यास करा. पुढे आपण नक्कीच अनालिसिसची जी सीरीज आहे आपली ती कंटिन्यू ठेवू. रेफरन्स आहे तर रेफरन्स शोधून द्यायचा मीही प्रयत्न करतो. तोही तुम्हाला मी पाठवतो. सध्याला आपण थांबूयात. थँक्यू सो मच.